मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। सर, आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने किती तारखेला निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि काय नेमकी व्यवस्था केली होती? माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचनेप्रमाणे आज आपण आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जे आगामी निवडणूक आहे त्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्याच्यामध्ये 23 तारखेपासून नामनिर्देशन पत्राची तारीख आहे ते 30 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येते। त्यानंतर आपले छाननी आणि बाकी सगळी गोष्ट होणार आणि मतदानाची दिनांक 15 तारीख आणि मतमोजणीची दिनांक 16 जानेवारी असे आयोगाने ठरवून दिलेली आहे। त्याकरिता जे आपले 31 प्रभाग आहेत त्यांच्यासाठी शासनाने 9 रिटर्निंग ऑफिसर्स निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याला दिलेले आहेत। त्यांची नेमणूक करून आज आपण प्रदर्शित केलेले आहेत। त्यांचेही कार्यालय आपण प्रदर्शित केलेले आहे आणि त्यांच्या मार्फत सगळे नामनिर्देशन पत्र असो किंवा वोटिंग आणि मतमोजणीचे कामकाज असो ते चालणार आहे। आदर्श आचारसंहिता पण आपल्या क्षेत्रात लागू झालेली आहे। त्याकरिताही आपण बैठे पथक, ज्याला आपण स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स म्हणतो, फिरते पथक, फ्लाइंग स्क्वॉड्स, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स याची स्थापना आपण करतोय। विविध उमेदवार आणि राजकीय पक्षांकरिता जे विविध परवानग्या लागणार त्याकरिता सिंगल विंडो आपण प्रत्येक आरो स्तरावर आणि एक आपल्या स्तरावर आपण करणार आहोत, जेणेकरून सुलभ आणि जलद गतीने सगळ्यांना परवानग्या भेटतील। त्याचबरोबर आपण आता मतदान केंद्र ही निश्चित करतोय। 20 तारखेला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत। पोलीस विभाग आणि इतर विभागांबरोबरही आपण बैठक घेतलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची व्हायलन्स, लॉ अँड ऑर्डर होणार नाही आणि आपलं हे जे इलेक्शन आहे आगामी ते पीसफुली, शांततेने, व्यवस्थितपणे पार पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सर, एकूण किती मतदार आहेत, दुबार मतं किती आहेत त्याच्यामध्ये, आणि लोकांना तुम्ही नेमकं मतदान करण्यासाठी काय हवं? आपल्याकडे एकंदरीत 14,24,748 मतदार आहेत। त्याच्यापैकी 82,000 म्हणजे 82,555 दुबार मतदार आहेत। त्यांचेही कामकाज आणि त्याचे व्हेरिफिकेशन BLOs मार्फत सुरू आहे आणि नागरिकांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभाप्रमाणे मोठ्या संख्येने येऊन वोटिंग करावा त्याकरिता मी आवाहन करतो। स्वीपचे कार्यक्रम म्हणजे सिस्टमिक वोटर अवेअरनेस एज्युकेशन त्याकरिताही आपण विविध पथक स्थापन केलेले आहे। स्कूल्स, कॉलेजेस, नवीन वोटर्स, ज्येष्ठ नागरिक या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त वोटिंग आगामी निवडणुकीमध्ये होणार आहे याचा प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न राहतील। सर, लोकसभेमध्ये याच्यामध्ये काम करणार आहेत जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त मतदान केंद्रावरचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध जे पथक आहेत त्याच्यामध्ये अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत। त्यांची नेमणुकीचंही काम सुरू झालेलं आहे। मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून सर्व निवडणूक निर्णय अधिकारीला देऊ आणि त्यांच्या मार्फत विविध आदेश निघतील आणि सगळे कामकाज आपलं चालेल। लोकसभेमध्ये निवडणूकमध्ये ज्या मतदारांचे नावं होते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे नाव वगळण्यात आले होते, आता ह्या निवडणुकीमध्ये मतदारांचे नावं नाही आले, त्याच्यावर उपाययोजना काय करणार तुम्ही? नाही, आता हे तर ओव्हरऑल मोगम प्रश्न आहेत। जर कोणाला त्याचे नाव मतदार यादीमध्ये टाकायचे असेल तर त्याच्या फॉर्म 6 भरण्याची प्रक्रिया आयोगाने दिलेली आहे। BLOला फॉर्म 6 देऊन त्यांचे नाव ॲड करता येते। तो एक स्टॅच्युटरी प्रक्रिया आहे, ते SDM ऑफिस आणि तहसील ऑफिस मार्फत केली जाते। सर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये ऐनवेळेस निवडणुका रद्द करण्याची वेळ आली, पुढे ढकलण्याची वेळ आली होती। अशा पद्धतीचे काही अडचणी आपल्या महापालिकेच्या अंतर्गत आहेत का, जसं की आरक्षण असेल किंवा प्रभाग रचनेचे काही मुद्दे असतील, याबाबत काही हरकती घेण्यात आल्या होत्या, त्याचा सगळा निपटारा झालेला आहे का? हरकती जेवढी झाली होती आरक्षणाबद्दल त्याच्यावर आम्ही ऑलरेडी निर्णय देऊन आयोगाला कळवलेला आहे। न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन एक आहेत जे दाखल झालेली आहे, म्हणजे दाखल स्टेजवर आहे, तो अजून दाखल म्हणजे प्रोडक्शन स्टेजवर आहे असं मला कळालेलं आहे। अजून त्याची तारीख वगैरे काही पडलेली नाही आहे। मग जे काही निर्णय किंवा जे काही डायरेक्शन्स मान्य उच्च न्यायालयाचे राहतील समजा, तर त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल आणि मग त्याप्रमाणे आम्ही आयोगाचे निर्देश देऊ। सर, मग निवडणुकीला या रिपिटिशनमुळे काही अडचण निर्माण होऊ शकतात, त्यासाठी आपली लीगल टीम जी आहे ती कशा पद्धतीने काम करते, की लवकरात लवकर निर्णय लागेल किंवा यासाठी काही पाठपुरावा आहे का? नाही, त्या जसं मी सांगितलं तो रिट पिटिशन अजून प्रोडक्शन स्टेजवर आहे, म्हणजे अजून
त्याची तारीख वगैरेच पडली नाही. मग आयोग आणि आपला जे उच्च न्यायालय आहे माननीय, ते कशा निर्देश देतील, कधी तारीख पडेल, आणि त्याप्रमाणे ऑब्व्हियसली आपली जे काही भूमिका आहे किंवा आपले जे उत्तर आहे ते आयोगाला आणि उच्च न्यायालयाला सादर केले जातील आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. तर एकूण किती मतदार केंद्राचं आपण नियोजन केलेलं आहे आणि मतमोजणी एकूण किती केंद्रावरती होणार आहे? सध्या आम्ही 1583 असे मतदान केंद्र निश्चित केलेलं आहे संभाव्य. त्याचीही फायनल यादी 20 तारखेला पब्लिश आपण करणार आहोत. आणि मतमोजणीचे आपण RO सोबत जे रिटर्निंग ऑफिसर्स आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्यामार्फत त्यांचे ठिकाण आणि त्यांची सगळी गोष्टी जे आपण चर्चा करून फायनल पब्लिकेशन करणार आहोत. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.